आज या ठिकाणी साताऱ्यातील सर्व शेतकरी एकत्र या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आले। आज एका गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आपल्या सातारामध्ये 99 साहित्य संमेलन भरतंय, परंतु शेतकऱ्यांवरती अन्याय करून जर या ठिकाणी साहित्य संमेलन भरत असेल तर आम्ही अशा गोष्टीचा निषेध देखील करतोय। कारण विषय असा आहे की साहित्य संमेलन भरत आहे म्हणून त्यासाठी त्या लोकांना पार्किंगसाठी जो साताऱ्यातला सर्वात पहिला भाऊसाहेब महाराजांच्या विचारांनी जो शेतकरी बाजार चालू केलाय तो शेतकरी बाजार 8 दिवस पार्किंगसाठी करायचं म्हणून त्याकडे 8 दिवस त्याकडे शेतकरी बाजार बंद करण्यात येत आहे। आज प्रश्न पडतो आम्हा सर्व शेतकऱ्यांना की 8 दिवस आम्ही आमचा स्वतःचा शेतीमाल विकायचा कुठे, म्हणून आमच्या सर्वांचं अगदी आग्रहाचं कळकळे शेतकऱ्यांची विनंती आहे की या ठिकाणी कलेक्टर ऑफिस असेल, नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब असो, या सर्वांनी या सर्वांचा विचार करावा आणि जे काही साहित्य संमेलनासाठी जो शेतकरी बाजार मंडईचा जो मैदान आहे तो मैदान त्या ठिकाणी आम्हालाच शेतकऱ्यांना भेटावं आणि पर्यायी मार्ग पार्किंगसाठी आपण कुठेही करू शकता। आपण जर विचार केला तर या ठिकाणी पोलीस करमणूक केंद्र असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषद मैदान असेल, त्याचबरोबर आपल्या ठिकाणी संग्रहालयाच्या मागचं मैदान, अशा बऱ्याच ठिकाणी पार्किंगसाठी सोयी सुविधा आहे। पण आम्हाला शेतकऱ्यांना दुसरी कुठलीही सुविधा नसल्या कारणामुळे आम्ही ठामपणे सर्व शेतकरी सांगतो उद्यापासून जो काही साहित्य संमेलन होणार आहे त्याला आम्हा सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा आहेच, परंतु या ठिकाणी आमचा बाजार आहे तो आहे त्याच ठिकाणी भरणार आहे। आणि जर का आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी प्रशासनाने आम्हाला हटवण्याचं काम केलं तर त्या ठिकाणी आम्ही साहित्य संमेलनाच्या ठिकाणी अगदी आंदोलन देखील करू शकतो। वेळ प्रसंगी त्या ठिकाणी आमचा बाजार, आमचा जो काही माल आहे शेतीमाल, आम्ही साहित्य संमेलन देखील विकू शकतो। आणि जर या सर्व प्रसंगाने जे काही घडामोड घडेल, जे काही प्रसंग होतील, या सर्वाला सामोरे जावं लागेल, ते कलेक्टर ऑफिस असेल आणि नगर परिषद मुख्याधिकारी साहेब। मी त्यामुळे कळकळीची विनंती करतो की आमचा शेतकऱ्यांचा शेतीमाल आमच्या बाजारात आम्हाला विकू द्या, आपण पर्यायी जागा कुठेही करू शकता। धन्यवाद। शेतकरी संघटनेचा विजय असो। बंद बटन